Welcome, dear students, JRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we are studied about chapter number 8, seed processing and tasting. In today's lecture, we are going to study chapter number 9, mushroom production. चॅप्टर नंबर 9 मशरूम प्रोडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, मशरूम सर्वांना माहित आहे. बरेच जण ते आपल्या खाण्यामध्ये यूज करतात. तर मशरूम प्रोडक्शनची आपण आता माहिती घेणार आहोत. सर्वांना मशरूम म्हणजे बऱ्याच जणांना अजून काही जणांना माहिती नाहीये. शेतामध्ये इकडे तिकडे मोकळ्या जागेमध्ये किंवा उकरड्यावरती जे मशरूम उगतात त्याला आपण लोकल भाषेमध्ये बरेच जण कुत्र्याची छत्री असं म्हणतात. परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. सगळ्याच स्पेसीज खाण्यायोग्य नाहीत. त्यामुळं मशरूम बद्दल योग्य ते मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. तर आज आपण मशरूम बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. इट इज अ फ्लेशी स्पोर बेरिंग फ्रुटिंग बॉडी ऑफ fungus typically produced above ground or its food source. फंगस काय आहे? तर इट इज अ फ्लेशी स्पोर बेरिंग फ्रुटिंग बॉडी ऑफ फंगस. ती काय आहे? फंगस आहे. टिपिकली प्रोड्यूस अबाव ग्राउंड, आणि ती जमिनीच्या वरती त्या ठिकाणी ते येतं. और इट्स फूड सोर्स, किंवा त्याचे जे फूड सोर्स आहे त्याच्यावरती ते वाढतं. उदाहरणार्थ ज्या ठिकाणी लाकडाचे तुकडे पडलेले आहेत की जे डिकम्पोज झालेले, त्याचं डिकम्पोजिशन झालेलं आहे, अशा लाकडांच्या तुकड्यावरती हे फंगस वाढलेलं असतं. किंवा उकिरड्यावरती ज्या ठिकाणी कंपोस्ट वगैरे आहे त्या ठिकाणी उकिरड्यावरती जे डिकम्पोजिटेड मटेरियल आहे त्या मटेरियल वरती हे फंगस वाढतं. ऑल इडिबल फंजाई आर सॅप्रोफाइट. ऑल इडिबल फंजाई आर सॅप्रोफाइट. सॅप्रोफाइट्स म्हणजे काय? तर कुजलेल्या जे पदार्थ आहेत त्याच्यावरती वाढणाऱ्या वनस्पती. ऑल इडिबल फंजाई आर सॅप्रोफाइट्स. लक्षात ठेवा, मोस्ट IMP रिकामी जागेमध्ये हे विचारतात. ऑल इडिबल फंजाई आर सॅप्रोफाइट. द इडिबल स्पेसीज आर कॉमनली नोन ॲज मशरूम. आणि जे इडिबल स्पेसीज आहेत, ज्या खाण्यायोग्य आहेत, त्याला आपण मशरूम्स असं म्हणतो. while those which are poisonous are known as toadstools. आणि ज्या पॉइझनस आहेत, ज्या विषारी आहेत, त्याला आपण टोडस्टोल्स असं म्हणतो. काय म्हणतो? टोडस्टोल. टोडस्टोल्स. देन mushroom is a fungus lacking in chlorophyll and obtain nutrients from organic compounds mainly available in organic waste. Mushroom is a fungus lacking in chlorophyll and obtain nutrient from organic compounds mainly available in organic waste. तर मशरूम मध्ये क्लोरोफिल नसतं. तुम्ही जर इकडे तिकडे जर ते पाहिलं, तुमच्या घराच्या आजूबाजूला ते कुठेतरी तुम्हाला उगलेलं दिसेल. ज्यांची घरं ग्रामीण भागात आहेत, शहरामध्ये शक्यतो मुलांना ते पाहायला मिळत नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा मुलांना माहिती आहे की ते मशरूम कशा पद्धतीने येतं, कुठे येतं. तर त्यामध्ये ते क्लोरोफिल नसतं. म्हणजे हिरवं जो कलर येतो प्लांट्सला, पानांना वगैरे, तर तो हिरवा कलर त्या मशरूमला नसतो, कारण त्यामध्ये क्लोरोफिल अवेलेबल नाही. अँड ऑब्टेन न्यूट्रिएंट्स फ्रॉम
ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मशरूम जे आहे तर ते न्यूट्रिएंट्स ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून ते मिळवत असतात, मेनली अवेलेबल इन ऑर्गॅनिक वेस्ट. आणि जे ऑर्गॅनिक वेस्ट आहे, ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे काय, तर कुजलेले लाकूड, कुजलेलं खत, कुजलेलं पालापाचोळा किंवा शेतातलं जे ट्रॅश मटेरियल आहे, धसकट वगैरे जी कुजलेली असतात त्याच्यावरती हे मशरूम येतं किंवा वाढतं आणि त्यातनंच ते न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करतं. तर अशा पद्धतीने आपण मशरूमची जी काही माहिती आहे, इंट्रोडक्शन आपण पाहिली. मशरूम एक फंगस आहे, फ्लेशी स्पोर बेअरिंग फ्रुटिंग बॉडी आहे त्याची, एकदम मऊ पणा त्याच्यामध्ये मशरूम मध्ये असतो. देन नेक्स्ट पार्ट्स ऑफ मशरूम. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर मशरूमचं असतं किंवा यामध्ये वेगवेगळ्या स्पेसिस पण आहेत. काही गोल आकाराचे आहे, काही छत्रीच्या आकाराच्या येतात, काही एकदम अशा मोठे फ्लावर सारखं स्ट्रक्चर येतं. तर त्याचे काही कॉमन पार्ट्स आहेत, पार्ट्स ऑफ मशरूम्स. त्यामध्ये फर्स्ट आपण मायसिलियम, रूट सारखं स्ट्रक्चर, मायसिलियम आपण त्याला म्हणतो, ते या ठिकाणी असतं. देन कप, कप लाईक स्ट्रक्चर मायसिलियमच्या वरती तयार होतं आणि त्याच्यावरती स्टेम असतं. तर कप लाईक स्ट्रक्चर हे मशरूम मध्ये या ठिकाणी असतं. देन स्टेम, स्टेम म्हणजे आपण त्याला देठ म्हणतो, तर तो देठ या ठिकाणी आहे. देन रिंग, रिंग लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी मशरूम मध्ये तयार झालेलं असतं, सगळ्याच स्पेसिस मध्ये ते नसतं. देन गिल्स, गिल्स म्हणजे काय, तर छत्रीच्या आकाराचं या ठिकाणी एक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरच्या खालच्या बाजूला या ठिकाणी गिल्स आलेला आहे. गिल्स म्हणजे एक पडद्यासारखं स्ट्रक्चर खालच्या बाजूने असतं, एकमेकाला शेजारी ते तयार झालेलं असतं, त्याला आपण गिल्स असं म्हणतो. देन कॅप, कॅप म्हणजे गिल्सच्या वरती एक आवरण गोलाकार त्या ठिकाणी आहे, त्याला आपण कॅप असं म्हणतो. देन स्केल्स, स्केल्स म्हणजे त्या ठिकाणी हेअर लाईक स्ट्रक्चर मशरूमच्या कॅप वरती तयार झालेला आहे, त्याला आपण स्केल्स असं म्हणतो, त्या कडा आहेत त्या. तर अशा पद्धतीने हे मशरूमचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, मायसिलियम, कप, स्टेम, रिंग, गिल्स, कॅप अँड स्केल्स. देन नेक्स्ट पॉइंट इज इम्पॉर्टन्स ऑफ मशरूम. मशरूमचं महत्व काय आहे. फर्स्ट पॉइंट, mushrooms are used as a food and medicine. Mushroom are used as a food and medicine. तर मशरूम फूड आणि मेडिसिन मध्ये याचा वापर केला जातो. बऱ्याचशा हॉटेल्स मध्ये मशरूमची डिश मिळते, तर त्याचा वापर आपण फूड अन्न म्हणून करतो. देन मेडिसिन, मेडिसिन मध्ये सुद्धा मशरूमचा वापर केला जातो, वेगवेगळ्या औषधांमध्ये मशरूम त्या ठिकाणी वापरतात. देन mushrooms are popular for their delicacy and flavor. Delicacy and flavor मध्ये पॉप्युलर आहे मशरूम, कारण मशरूम हे चविष्ट अन्न म्हणून त्याचा वापर केला जातो, त्याचबरोबर फ्लेवर म्हणून सुद्धा मशरूमचा वापर केला. देन mushrooms are great source of protein, fiber, vitamin B, C and D. तर मशरूम मध्ये त्या ठिकाणी अनेक अन्नद्रव्य जी आहेत ती आहेत, त्यामध्ये मग प्रोटीन, फायबर, विटॅमिन बी, विटॅमिन सी अँड विटॅमिन डी मशरूम मध्ये अवेलेबल आहे. देन इट इज अ सोर्स ऑफ मिनरल्स लाईक phosphorus, potassium, copper, zinc, iron, manganese
अँड मॅग्नेशियम असे वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स हे मशरूम मध्ये सापडतात. देन इट कंटेन्स ॲग्रोथायोनिन अँड ग्लुटाथायोनिन antioxidants which are unique in mushrooms. तर मशरूम मध्ये ॲग्रोथायोनिन अँड ग्लुटाथायोनिन हे अँटीऑक्सिडंट्स आहेत. अँटीऑक्सिडंट्सचा वापर आपण वेगवेगळ्या उपचारांमध्ये करतो. त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या व्याधी होतात शरीरात त्यांच्या उपचारांसाठी अँटीऑक्सिडंट्सचा वापर केला जातो. मशरूम मध्ये ते युनिक आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात ते सापडतं मशरूम मध्ये. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 5 इम्पॉर्टन्स पाहिले. अजून त्याचे इम्पॉर्टन्स आहेत ते आपण पाहूयात. रॉ मटेरियल्स used for cultivation of mushroom very cheap and easily available. तर यामध्ये मशरूम जे रॉ मटेरियल आहे, रॉ मटेरियल used for cultivation of mushrooms are very cheap and easily available. ते त्या ठिकाणी आपल्याला इझिली अवेलेबल होतं रॉ मटेरियल. त्याचे सीड्स वगैरे जे आहेत ते आपल्याला इझिली अवेलेबल होतात. देन ॲग्रिकल्चरल वेस्ट कॅन बी युज्ड फॉर मशरूम प्रोडक्शन. त्याचबरोबर जे ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे म्हणजे शेतामधला जो काडी कचरा आहे किंवा ट्रॅश मटेरियल आहे, गव्हाचं काड, प्याडीत भाताचा जो भुसा आहे तो, तर हे सगळं वेस्ट मटेरियल आहे, त्याच्यावरती मशरूमचं प्रोडक्शन केलं जातं. देन कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ मशरूम इज व्हेरी लो अँड रिक्वायर्स स्मॉल एरिया फॉर कल्टिवेशन. तर मशरूमचं जे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे म्हणजे त्याची आपल्याला लागवड करण्यासाठी जो येणारा खर्च आहे तो खर्च एकदम कमी आहे, अल्प आहे, व्हेरी लो अँड रिक्वायर्स स्मॉल एरिया फॉर कल्टिवेशन. त्याचबरोबर त्याला खूप छोटा एरिया, स्मॉल एरिया त्याच्या कल्टिवेशन साठी लागतो. इट इन्हान्सेस द इन्कम ऑफ फार्मर. इट इन्हान्सेस द इन्कम ऑफ फार्मर. तर फार्मरचा इन्कम मशरूम कल्टिवेशन मधून त्या ठिकाणी वाढतो. देन इट क्लीन्स एन्व्हायरमेंट बाय डिकम्पोजिंग ऑर्गॅनिक वेस्ट. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटचं क्लिनिंग करण्याचं काम हे मशरूम करत असतं, कारण डिकम्पोजिंग ऑर्गॅनिक वेस्ट वरती हे वाढतं आणि डिकम्पोजिशन त्या ठिकाणी फास्ट होतं. तर आणि एक प्रकारचं एन्व्हायरमेंट क्लीन करण्याचं काम हे मशरूम करत असतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इम्पॉर्टन्स ऑफ मशरूम या ठिकाणी पाहिलं. 10 पॉइंट्स आहेत आणि एकदम सोपे आहेत लक्षात ठेवण्यासाठी. देन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ मशरूम. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ मशरूम. It is a complete quality and healthy food suitable for all age groups. तर मशरूम जे आहे तर ते complete quality and healthy food आहे, suitable for all age group. कुठल्याही वयातील व्यक्तीसाठी हे आपण अन्न म्हणून त्याचा वापर करू शकतो. Then mushroom are rich in fiber and minerals. तर मशरूम मध्ये वेगवेगळे अन्नद्रव्य आहेत, फायबर आहेत. तर त्याचं रिच सोर्स इन फूड इंडस्ट्री. फूड इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर केला जातो फायबर अँड मिनरल्स असल्यामुळे. देन मशरूम कंटेन्स नियर अबाउट 17% to 37.50% प्रोटीन. दीज आर इझिली डायजेस्टिबल. तर मशरूम मध्ये 17 ते 37.50% प्रोटीन अवेलेबल आहे. these are easily digestible and these are easily digestible म्हणजे ते पचन होण्यासाठी सोपे आहेत, easily digestible. Then it also contains vitamin B, C and D.
त्याचबरोबर मशरूम मध्ये व्हिटॅमिन बी आहे, व्हिटॅमिन सी आहे आणि डी आहे. ह्या त्याच्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहेत. त्यामध्ये फर्स्ट आपण पाहिलं complete quality and healthy food, all age groups. Then second rich in fiber and minerals. Then protein content 17 to 37.50% protein and easily digestible. Then it also contains vitamin B, C and D. तर त्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी अँड डी अवेलेबल आहेत. Then next point, scope for mushroom cultivation. मशरूम कल्टिवेशन करण्यासाठी स्कोप काय आहे ते आपण पाहूया. Nowadays, many more people are turning towards mushroom cultivation in Maharashtra due to low input cost requirement in it. तर महाराष्ट्रामध्ये बरेचसे जे शेतकरी आहेत, बरेचसे जे फार्मर्स आहेत, ते मशरूम कल्टिवेशन कडे वळालेले आहेत. कारण याचं लो इनपुट कॉस्ट रिक्वायरमेंट आहे. कारण याचा जो खर्च आहे तो खर्च खूप कमी आहे कल्टिवेशनचा. कारण याला जागा कमी लागते. एखाद्या बंदिस्त खोलीमध्ये आपण मशरूम घेऊ शकतो. एखाद्या कच्च्या घरामध्ये सुद्धा मशरूमचं कल्टिवेशन केलं जातं, झोपडीमध्ये सुद्धा करतात. त्यामुळं लो इनपुट कॉस्ट रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे बरेचसे जे शेतकरी आहेत, पीपल्स आहेत, ते मशरूम कल्टिवेशन कडे वळालेले आहेत. देन मशरूम कल्टिवेशन is the best tool for farmers, unemployed youth and rural women for increasing their income. तर मशरूम कल्टिवेशन is the best tool for farmers. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं ते साधन बनलेलं आहे इन्कमचं. त्याचबरोबर अनएम्प्लॉयड यूथ जे आहेत त्यांना सुद्धा मशरूम त्या ठिकाणी कल्टिवेशन मध्ये त्याच्यापासून इन्कम मिळवता येतो. म्हणजे जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी. देन रुरल वुमेन्स फॉर इन्क्रीजिंग देअर इन्कम. त्याचबरोबर ग्रामीण भागात राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिला सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं इन्कम मिळवण्यासाठी मशरूमचं कल्टिवेशन करू शकतात. देन mushroom cultivation requires cheap raw material which is easily available at farm as paddy and wheat straw. तर मशरूम कल्टिवेशन requires cheap raw material. एकदम स्वस्त कच्चा माल मशरूम कल्टिवेशन साठी मिळतो. मग त्यामध्ये फार्मवर अवेलेबल असणारे जे मटेरियल आहे, ट्रॅश मटेरियल, त्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ पॅडी अँड व्हीट स्ट्रॉ. पॅडीचा जो राहिलेला काड आहे, पॅडी म्हणजे काय, भात शेतीमध्ये जे काही काड राहतं किंवा जो भुसा राहतो, किंवा व्हीट स्ट्रॉ म्हणजे गव्हाचं जे काड राहिलेलं आहे किंवा भुसा आहे, त्याच्यावरती हे मशरूम चांगल्या पद्धतीने वाढतं आणि हे एकदम चीपली मिळतं. स्वस्तामध्ये ते त्या ठिकाणी मिळतं आणि त्याच्यावरती मशरूमचं कल्टिवेशन केलं जातं. देन it can be grown almost by anyone anywhere, has a great market demand due to its medicinal and nutritional value. त्याचबरोबर मशरूम जे आहे तर ते ग्रोन ऑलमोस्ट बाय एनीवन, एनीवेअर, आणि कुठेही ते त्या ठिकाणी आपल्याला त्याचं कल्टिवेशन करता येतं. कारण ग्रेट मार्केट डिमांड आहे. मार्केटमध्ये मशरूमला चांगली मागणी आहे. त्याचबरोबर मेडिसिनल अँड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असल्यामुळे मशरूमची मागणी खूप असते. देन इट कॅन बी ग्रोन इन प्लेसेस लाईक हट्स, स्मॉल रूम्स, स्मॉल रूम टनेल्स, शेड्स और शेल्टर्स. त्याचबरोबर मशरूम जे आहे तर ते झोपडीमध्ये आपण घेऊ शकतो. हट्स म्हणजे काय, एक झोपडी आहे. झोपडी म्हणजे आपण जे ट्रॅश मटेरियल आहे, पाला वगैरे वापरून तयार केलेली झोपडी, त्याला आपण हट्स असं म्हणतो.
देन स्मॉल रूम टनेल्स, छोटीशी खोली असेल त्या ठिकाणी ते घेऊ शकतो. शेड ऑर शेल्टर, शेड मध्ये सुद्धा किंवा शेल्टर मध्ये सुद्धा मशरूम त्या ठिकाणी आपण त्याची वाढ करू शकतो. तर स्कोप ऑफ मशरूम या ठिकाणी आपण लर्न केला. त्यामध्ये 5 मुद्दे आहेत. महाराष्ट्रामध्ये मशरूमचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी स्कोप आहे, लो इनपुट कॉस्ट आहे, देन tools for farmers, unemployed youth, rural women for increasing their income, then cheap raw material available आहे, then it can be grown almost by anyone anywhere, medicinal and nutritive value mushroom मध्ये आहे. Then it can be grown in places like huts, small room tunnels, shades or shelters. Then next, types of mushroom. मशरूमचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्याचे 5 प्रकार आहेत मशरूमचे, जे आपण त्या ठिकाणी आहेत खाण्यासाठी वगैरे, ते आपण पुढे पाहूया वापरतात का नाही. तर मुख्य 5 प्रकार आहेत. टाइप्स ऑफ मशरूम. फर्स्ट, बटन मशरूम. then second, oyster mushroom. Third, paddy straw mushroom. Fourth, milky mushroom. And fifth, shiitake mushroom. तर असे मशरूमचे 5 प्रकार आहेत. हे प्रकार तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बटन मशरूम, ऑयस्टर मशरूम, पॅडी स्ट्रॉ मशरूम, मिल्की मशरूम अँड शिटेक मशरूम. तर आज आपण आजच्या हे लेक्चर मध्ये इथपर्यंतच पाहणार आहोत. पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलं. फर्स्ट, mushroom introduction. It is a fungus. It is grown in decomposed material or in its food material. Decomposed material वरती त्या फंगस वाढतात, त्याला आपण मशरूम म्हणतो. जे इडिबल आहेत त्यालाच आपण मशरूम म्हणतो. नॉन इडिबल ला आपण टोडस्टोल असं म्हणतो. देन इम्पॉर्टन्स ऑफ मशरूम. इम्पॉर्टन्स मध्ये आपण त्या ठिकाणी त्याचे फूड क्वालिटी, मेडिसिनल व्हॅल्यू, देन विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर हे मशरूम मध्ये आहे. प्रोटीन कंटेंट 17 म्हणजे 17 to 37.5 37.5% प्रोटीन कंटेंट मशरूम मध्ये आहे. देन स्कोप ऑफ मशरूम कल्टिवेशन. स्कोप मध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचं चांगला स्कोप आहे, वाईड स्कोप आहे मशरूम कल्टिवेशनचा. ग्रेट डिमांड इन मार्केट. तर देन आफ्टर टाइप्स ऑफ मशरूम आपण पाहिलं. तर अशा पद्धतीने हे आपलं आजचं एक छोटंसं युनिट आपण 9th चॅप्टर मधलं आपलं घेतलेलं आहे. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.